हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मटकीची मिसळ कशी करायची. ही मटकीची मिसळ मी खूप झटपट पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही पण बघा मी ही झटपट कशी बनवलेली आहे आणि तुम्हीही तुमच्या घरी करून बघायला विसरू नका. नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया आपण ही मिसळ मी कशी बनवलेली आहे. ही मटकीची मिसळ बनवण्यासाठी एक रात्र आधी मी मटकी पाण्यात भिजत घातली होती. दुसऱ्या दिवशी ती पाण्यातून उपसून एका जाळीवर ठेवायची, म्हणजे त्याला छान मोड येतात. एक दिवस लागतो मटकीला मोड येण्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी आपण ही मिसळ बनवू शकतो. आता मिसळसोबत मी बटाट्याची भाजीही सर्व करणार आहे. मला अशी बटाट्याची भाजी घातलेली मिसळ खूप आवडते आणि त्याला काही एवढी मेहनत लागत नाही, झटपटच होते. आता एका कुकरमध्ये मी पाणी घातलंय, त्यात मीठ आणि हळद घातली. मग त्यात स्वच्छ धुवून कापलेली बटाटे घालायची. त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये मटकी जी आपण मोड आणलेली आहे ती ठेवायची. त्यातही मीठ हळद घालून घ्यायचं. मग कुकर गॅसवर ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे मटकी ही खूप चांगली शिजते आणि बटाटेही छान शिजतात. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण मटकीच्या मिसळीची तयारी करूया. म्हणजे कांदा आणि टोमॅटो कापून घेऊन त्याची फोडणी तयार करूया, म्हणजे मटकी एकीकडे शिजेल आणि एकीकडे आपली मिसळही तयार होईल. आता मी इथे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत 2 मोठे कांदे चांगले बारीक कापून घेतले होते. आता मी एक कढई गॅसवर ठेवून त्याच्यात थोडंसं तेल घालून घेणार आहे. मी इथे 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये तेल गरम झालं की लसूण घालून घ्यायचं आहे. लसूणचा कलर पिंकिश झाला की मग आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि एकीकडे आपण 2 टोमॅटो बारीक कापून घेणार आहोत, म्हणजे साईड बाय साईड आपली मटकी बटाटेही शिजतील. तो कुकरही थंड होईल आणि आपली इथे मिसळची तयारीही होईल, म्हणजे झटपट पद्धतीने आपली मिसळ बनेल. आता कांदा शिजेपर्यंत मी टोमॅटो 2 मोठे स्वच्छ धुवून आता त्यांना बारीक कापून घेते. इथे मी एक्स्ट्रा एक कांदा घेतलेला आहे. त्यातला अर्धा कांदा आपण बटाट्याच्या भाजीसाठी वापरणार आहोत आणि अर्धा कांदा आपण सर्व करण्यासाठी वापरणार आहोत. इथे कांदाही चांगला शिजला की मग आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, लाल मसाला, गरम मसाला आणि मिसळ मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर हे सगळं घालून तेही तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत. आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे चांगली तरी सुटते. जास्त तेल घालायची गरज लागत नाही. मग आपलं मसाल्याचं हे मिश्रण छानपैकी शिजून झालं की आपण जी मटकी कुकरमध्ये शिजवली होती ती त्याच्यामध्ये घालून चांगला मटकीचा रस्सा करणार आहोत, म्हणजे मिसळचा रस्सा करणार आहोत. चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठही घालायचं आहे, पण मीठ घालताना लक्ष ठेवायचं की आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, म्हणून मीठ घालताना बेताचं घालावं आपल्या चवीनुसार. मसाले तेलामध्ये चांगले शिजून द्यायचे. जर शिजवले नाहीत आणि पाणी घालून परतले नाहीत तर त्याची तरी येणार नाही. तुम्ही कितीही तेल घातलं तर तेलच जास्तीचं होऊन जाईल. मग कमी तेलामध्ये जर मसाले चांगले परतले आणि त्यात थोडंसं पाणी घातलं तर खूप छान तरी येते. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा तरी घेऊन नक्की बघा. तेलही कमी लागतं आणि तरीही छान येते. आता ह्याच्यामध्ये मी मसाला शिजल्यानंतर टोमॅटो घालून घेणार आहे आणि मी त्याच्यावर मीठ घालणार आहे, म्हणजे काय होईल, टोमॅटो लवकर शिजेल आणि आपला वेळही वाचेल. मग आपण आता ह्याच्यावर एक झाकण उघडं ठेवूया, म्हणजे वाफेनेही टोमॅटो लवकर शिजतो. आता आपण कुकर खोलून कुकरमधली मटकी बाजूला काढून घेऊया आणि खालती टोमॅटोला पाणी सुटत राहावं, टोमॅटो करपू नये, त्याच्यामुळे आपण झाकणावर पाणी ठेवणार आहोत. आता टोमॅटो शिजेपर्यंत मी मटकी काढून घेतलेली आहे आणि बटाटेही काढून घेतलेली आहेत, म्हणजे साईड बाय साईड बटाटे थंड होतील आणि मटकी शिजलेली आपण त्या तरीमध्ये घालून घेऊया आणि आपल्याला लागेल इतकं पाणी घालूया. जर इथे आपण एकदा
चव घेऊन बघायची आहे आपल्याला मिठाची गरज आहे की नाही, कारण मटकी शिजवताना मीठ घातलं, टोमॅटोत मीठ घातलं, त्याच्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची गरज खरं तर लागणार नाही. तरी पण पाणी टाकून झाल्यावर एकदा चेक करायचं की आपल्याला मिठाची आवश्यकता आहे की नाही. चव घेऊनच मग लागलंच तर मीठ टाकायचं. इथे मला काही गरज वाटली नाही मीठ टाकायची, म्हणून मी काही मीठ घातलेलं नाही आहे. बघा, पाणी घातल्यावर किती छान तरी आलेली आहे. एवढ्या कमी तेलामध्ये आपण इतकी छान तरी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही मटकीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही तुम्हाला कशी वाटली. चला तर मग ही मटकीची मिसळ एकीकडे शिजेल, पण त्याच्यासोबत मला बटाट्याची भाजी सर्व करायची आहे. तर आपण इथे बटाट्याच्या भाजीची तयारी करूया. मटकीच्या मिसळीला उकळी येईपर्यंत इथे मी कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता हे सगळं कापून घेणार आहे. मटकीच्या मिसळीला उकळ आली की ती आपण बाजूला काढून घेऊ. दुसरा एक टोप ठेवून त्याच्यामध्ये राई, जिरा, कढीपत्ता, लसूण, कांदा याची फोडणी देऊ आणि हळद घालू, थोडीशी हिंग घालू आणि मग जी बटाटी आपण उकडली होती ती साल काढून स्मॅश करून त्याच्यात घालून घेऊ. अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी ही तयार होईल. आणि 2 कांदे आहेत, त्यातला अर्धा कांदा आपल्याला ठेवायचा आहे सर्व करण्यासाठी. सगळ्या कांद्याची काही बटाट्याच्या भाजीला आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे अर्धा कांदा आपण सर्व करायसाठी बाजूला कापून ठेवून देऊया. मग बटाट्याची भाजी झाली की मग आपण मिसळ सर्व करूया. मिसळ कशी सर्व करायची? एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी आधी खालती घालून घ्यायची, त्याच्यानंतर ही मिसळ घालून घ्यायची, मग त्याच्यावर कांदा घालून घ्यायचा आणि मिसळमध्ये घालायचा फरसाण घालायचा, लिंबू घालायचा की ही आपली मिसळ तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेश्माज किचन या फेसबुक चॅनललाही नक्की फॉलो करा. माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक यू सो मच.